बाळासाहेबांचं हे जे चित्र चरित्र आहे हे या मंचावर बसलेल्या फक्त 3 लोकांनीच पाहिलंय. एक राज, कारण तोच याचा मालक आहे. दुसरे अटलजी आहेत, कारण प्रकाशक आहेत. कारण भाऊ आपण काय प्रकाशित करतो हे आधी पाहिलं पाहिजे म्हणून त्यांनी मागितलं. तिसरा मी आहे, कारण आता राजभवनात मी अटलजीला घ्यायला गेलो त्यावेळी ते पुस्तक तिथं पडलं होतं आणि म्हणून मी ते चोरून पाहिलं. आणि ते पाहिल्यानंतर मी एवढं सांगू शकतो की बाळासाहेबांची भीष्म प्रतिज्ञा होती, मी आत्मचरित्र लिहिणार नाही. आता पुष्कळ लोक भीष्म प्रतिज्ञा करतात, पण भीष्मानंतर आपली प्रतिज्ञा पाळणारा जर एक माणूस कोणी असेल तर ते बाळासाहेब ठाकरे. त्यांनी ती प्रतिज्ञा पाळली. परंतु राज त्यांचाच पुतण्या, त्यांनी त्या प्रतिज्ञेला बगल दिली. महाभारतात अशा पुष्कळ बगला आहेत, पण तेवढा वेळ माझ्याजवळ नाही आहे. आणि अशी बगल दिली की त्यांनी सांगितलं की हे लिहायचं थोडंच आहे, हे बघायचं आहे. पण आपल्या सगळ्यांना माहित आहे, विशेषतः पत्रकारांना माहित आहे की एका चित्राचा परिणाम हा एका अग्रलेखापेक्षा किंवा हजारो शब्दांच्या लेखापेक्षा मोठा असतो. आणि म्हणून कोणीतरी पत्रकारांनी ज्यावेळी लिहिलं की 1000 रुपयाचं पुस्तक, हा आपला मराठी स्वभाव, मी राजला म्हटलं की ह्या पुस्तकाची किंमत 1000 रुपये तू इतकी कमी ठेवली आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगू शकतो की राज जे करतो ते नेत्रदीपक असतं. आणि म्हणून सर्वप्रथम मी राज ठाकरेंचे हार्दिक अभिनंदन करतो की बाळासाहेबांचं एक अविस्मरणीय असं चित्र चरित्र त्यांनी तयार केलं. आणि मी आपल्याला ग्वाही देऊ शकतो, ह्या पुस्तक विक्रीचं कमिशन मला नाही, पण मी आपल्याला ग्वाही देऊ शकतो की हे जर पुस्तक हातात घेतलं तर तासोन तास आपल्याला चाळत बसता येईल अशा पुस्तकाची ही ताकद आहे. बाळासाहेबांच्या लग्नपत्रिकेपासून ते त्यांच्या विचारापर्यंत प्रत्येक गोष्ट इतक्या सुंदरपणे मांडले. आणि म्हणून मी म्हटलं की खरं तर बाळासाहेबांनी चरित्र, आत्मचरित्र लिहावं अशी आमची इच्छा आहे. ते ऐकणार नाही ही गोष्ट वेगळी, पण इच्छा आहे. कारण बाळासाहेबांचं चरित्र लिहिता येत नाही, कारण ते जसे बोलतात, वागतात, विचार करतात असा दुसरा माणूस भूतलावर नाही. त्यामुळं ते स्वतःबद्दलच लिहू शकतात. परंतु आता ते लिहिणार नसल्यामुळं हे पुस्तक आलंय. आणि या पुस्तकाचं वर्णन करायचं तर मी एवढंच म्हणेन की जर बाळासाहेबांनी कधी आत्मचरित्र लिहिलं असतं तर त्यांच्या भाषेनुसार ते सूर्यासारखं दाहक झालं असतं. पण बाळासाहेबांच्या सूर्याची दाहकता चंद्राच्या शीतलतेत बदलण्याची ताकद ह्या चित्रचरित्रात राज ठाकरे यांनी करून दाखवलेली